मित्रो नमस्कार. मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. बघता बघता एक वर्ष निघून गेलं. आज आपण 2023 या वर्षाच्या शेवटच्या दिवसात म्हणजे 31 डिसेंबरमध्ये सध्या आहोत. अवघ्या काही तासानंतर 2023 आपल्याला अलविदा करेल आणि 2024चं आपण सगळे एका प्रफुल्लित मनानं नव्या उत्साहानं आपण स्वागत करू. खरं म्हणजे या सरलेल्या वर्षामध्ये माणसाच्या तुमच्या माझ्या जीवनामध्ये एका राष्ट्राच्या जीवनामध्ये काय वाहून गेलं किंवा कोणत्या घटना हे सरलेलं वर्ष आपल्याला देऊन गेलं याचं सीमावलोकन करायचं असतं. वर्तमानपत्राच्या क्षेत्रात ते सीमावलोकन होते, परंतु सामान्य माणसाच्या जीवनामध्ये मला वाटते या सीमावलोकनाला काही महत्त्व नसते. सामान्य माणूस तुम्ही मी आपण नव्या वर्षाचे काही संकल्प करायचे असेल तरच नववर्ष ही कन्सेप्ट वापरतो. त्यातही आता काही हुशार लोक आहेत की हे आमच्या हिंदूंचं नववर्ष नसते वगैरे, हे इंग्रज आळलेले लोक तुम्ही आहात, 31 ही कन्सेप्ट आपली नाही आहे, हिंदू संस्कृतीची नाही आहे, ह्या गोष्टी बाजूला जाऊ द्या. एवढे सगळे टीका होत असताना, काही लोक ऑब्जेक्शन घेत असताना, तरीही भारतातल्या 140 कोटी लोकांपैकी जवळपास 90% लोक नववर्ष साजरं करतात. त्यानिमित्ताने नव्या वर्षात येणाऱ्या वर्षभर काही संकल्प घ्यायचे असतात, परंतु संकल्प हा केवळ उपचार असतो. संकल्प घ्यायचाच असला तर मला वाटते अवघड संकल्प न घेता आपण असे संकल्प घेऊया की जे संकल्प सहज आपल्याला आपल्यातलं वैगुण्य टाळता येते. काय व्यक्तिगत मला म्हणाल तर अनेकदा लोक मला म्हणतात की तुमचा स्वभाव असा आहे की जो इतरांना मनात काही नसलं तरी लोकांना ते खूप ते फारच रोखठोक होतं. तर मी येणाऱ्या काळापासून संकल्प घेईल की लोकांशी अधिकाधिक नम्र भाषेत, मृदू भाषेत त्यांच्या भावना समजून कशा घेता येतील असा संकल्प करायला काही हरकत नाही. मी प्रयत्न करेल माझा. खरं म्हणजे अनेकदा आपण असं म्हणतो की एखादी गोष्ट करावीशी वाटते, पण दुसरं मन म्हणते की हे करू नको. आता हे पहिलं मन, दुसरं मन, खरं म्हणजे याला काही वैज्ञानिक आधार नाही. असे काही माणसाचे दोन मनं नसतात. मुळात आपलाच एक विचार असा असतो की अमुक गोष्ट केली पाहिजे आणि दुसरा विचार असा होतो की अमुक गोष्ट करण्यात काही अर्थ नाही. त्याच्यामुळे आपण एक द्विधा मनस्थितीमध्ये असतो. त्याच्यामुळे मग त्याच्यावरून अशी मन पडली की एक मन म्हणते अमुक करा आणि दुसरं मन म्हणते टमुक करा. ते आता दृश्य अदृश्य ज्या गोष्टी आपण मानतो मनाच्या संदर्भातल्या, त्या गोष्टी या अर्थाने जर आपण घेतल्या तर एक विचार जो काही तुमचा निश्चित होईल त्या विचारांशी सहमत होऊन पुढे जाण्यास काही हरकत नाही. पुढे गेलं पाहिजे. एक माणसाला नेहमी निमित्त लागत असतं की एखादा प्रण करायचा, एखादा संकल्प घ्यायचा, तर तो संकल्प सिद्धीच गेला पाहिजे, तो पुढे गेला पाहिजे. त्याच्यासाठी एखादं निमित्त आपल्याला लागत असते. कोणी मग हिंदू सणांचं, कोणी रामनवमीचं निमित्त, कोणी हनुमान जयंतीचं निमित्त घेत असेल, धार्मिक माणूस असेल, माझ्यासारखा एखादा नास्तिक माणूस असेल तर कदाचित नववर्षाचं निमित्त घेईल. परंतु निमित्त घ्यायला आणि एखादा त्या निमित्ताने संकल्प बोलायला आणि तो पूर्ण कसा होईल वर्षभराच्या काळामध्ये त्याचा प्रयत्न करायला काही हरकत नाही. मित्रो, आपणही या नव्या वर्षाच्या निमित्ताने काही संकल्प घेतले पाहिजेत. या नववर्षाने आपल्याला जुन्या वर्षांनी आपल्याला काय दिलं आणि आपल्यातलं काय वजा केलं हे जर आपण याचं परीक्षण करू बघायला जर गेलात तर सरत्या वर्षानं पुन्हा आपल्याला कोरोनाचं संकट दिलेलं आहे. कोरोनाचं ज्या पद्धतीने डिसेंबर सुरुवातीलाच आपल्या देशामध्ये काही रुग्ण सापडले आणि डिसेंबर जाता जाता म्हणजे आज 31 तारीख जवळपास देशभरात 4-4.5 हजार कोरोनाचे रुग्ण पुन्हा नव्यानं सापडलेले आहेत. एक 4-5 जणांचा त्याच्यात मृत्यू झालेला आहे. कोरोनानं आधीच आपलं जीवन अनेकांचं उद्ध्वस्त केलेलं आहे. त्याच्यामुळे कोरोनाचं नाव घेतलं की अंगावर काटा सगळ्यांच्या उभा राहतो. हे एवढी भीती त्याची असणं स्वाभाविक आहे. परंतु कोरोनाची भीती न बाळगता जे काही शासन आम्हाला सगळ्यांना सूचना देईल नव्या वर्षात, त्या सूचनांचं पालन करता करता अनेक संकटं आम्ही आतापर्यंत झेलली आहेत. आतापर्यंत त्या संकटांवर मात केली आहे. याही संकटांवर आपण निश्चित मात करू. लक्षात घ्या की तुम्ही जर कोणाचं वाईट केलं नसेल तर तुमचं कोणी वाईट करेल हे झालं व्यक्तीच्या बाबतीत, परंतु अनेक निरपराध माणसांचे सुद्धा कोरोनाने बळी घेतलेले आहेत. तुमची विल पॉवर किती आहे, तुमची मनशक्ती, मनसामर्थ्य किती आहे
आहे त्याच्यावरच अनेक रोगांवर तुम्हाला विजय प्राप्त करता येतो. त्याच्यामुळे कोरोनाच्या संकटावर सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने विजय प्राप्त कराल अशी अपेक्षा आहे. राहिला तुमच्या संकल्पाची गोष्ट, मी माझा संकल्प सांगितलाच की अधिकाधिक लोकांना समजून घेण्याचं, अधिकाधिक त्यांच्या पातळीवर जाण्याचं काम या निमित्ताने झालं तर मला वाटते ते अधिक चांगलं आहे. आपला प्रत्येक क्षण आणि क्षण हा समाजाला देता येत नसेल तर निश्चित जेवढं देता येते तेवढं समाजाच्या कारणी सामाजिक कार्यात प्रबोधनात देण्याचा प्रयत्न जर आपण या निमित्ताने केला तर मला वाटते नव्या वर्षाचा हा एक संकल्प होऊ शकतो. नव्या वर्षाचे अनेक संकल्प तुम्हाला करायचे. तुम्ही राजकीय क्षेत्रात असाल तर मी निश्चित तुम्हाला सल्ला देईल की नव्या वर्षात हा संकल्प करा की गेल्या 10 वर्षात देशाला लुटणारी जी जमात सध्या देशाचे राज्यकर्ते म्हणून आपल्या उरावर बसलेले आहेत त्यांना परास्त करण्याचा एक संकल्पसुद्धा या निमित्ताने आम्ही केला पाहिजे आणि निश्चित तो कराल ही अपेक्षा आहे. मित्रो, भेटूया पुढच्या वर्षी. नमस्कार.